नमस्कार. एमसी न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवघे काही दिवस प्रचाराला शिल्लक आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघामध्ये आपापल्या प्रचारामध्ये व्यस्त आहे. होईल शक्य तितकं सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रचाराला जोर आलाय आणि याच अनुषंगाने आपणही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उमेदवारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यांचे व्हिजन काय आहे याबाबत आपण माहिती जाणून घेतोय. आज आपण खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव पंचायत समिती गणात आलोय. या ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी हा गण राखीव आहे, परंतु उमेदवार प्रचारात व्यस्त असल्यामुळे आज आपण जे उमेदवाराचे पती आहे श्री नारायण बर्डे यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत. सर, एमसीएन न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न असा राहील, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, तिकिटासाठी मोठा संघर्ष होता. अशा परिस्थितीत तुम्ही तिकीट मिळवलं, पहिली प्रतिक्रिया काय असणार? मी प्रथम भारतीय जनता पक्षाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी बमसाहेब व त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर्ण तालुक्याची टीम सांभाळतात आपले प्रकाशजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके नेते भीमराव भाऊ खंडागळे यांचे सर्वांचे आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण घरामधील माझ्या पत्नीला उमेदवारी दिली. तर माझं हे जे व्हिजन आहे की जी सर्वसाधारण कुटुंबातील मी असल्यामुळे मला ज्या ज्या समस्या येतात त्या समस्याचं मी निराकरण करण्यासाठी माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आश्वासित करतो की जी माझी समस्या आहे ती समस्या तुमची भविष्यात राहणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि पक्षांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी 100% पात्र राहील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या आमच्या आमदार साहेबांनी चांगल्याच केल्या. या तालुक्यासाठी विविध योजना दिल्या, तरीही काही सर्वसाधारण जनतेपर्यंत ज्या योजना पोहोचल्या नसतील त्या पोहोचवण्याचं काम मी पूर्ण ताकदीने आणि सर्वसाधारण जनतेच्या खांद्याला खांदा लावून या पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करील. अनेक अडीअडचणी या पंचायत समितीच्या सर्वसाधारण लोकांना येत असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी मी सर्व प्रयत्न करील. आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. कुठल्या अडचणी आहेत? त्या अडचणी तुम्ही ग्राउंडवर फिरत असताना तुम्हाला जाणवल्या? मला बऱ्याच वाडी वस्त्या इथे फिरत असताना सर्व प्रामुख्याने आपल्याला रस्त्याच्या अडचणी थोड्याशा जाणवल्या. तर आज रोजी आनंदाची गोष्ट ही आहे की आपले कार्यसम्राट आमदार प्रशांतजी बमसाहेब पांधन रस्त्याच्या महाराष्ट्राच्या बॉडीवर त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर त्या अनुषंगाने मला काम करण्याची खूप मोठी संधी इथं उपलब्ध झालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही दौरे करतायत म्हणजे प्रचारासाठी नागरिकांपर्यंत पोहोचताय, बरेचसे आता तुमच्या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे, चर्चा ऐकून आहे. त्या बिबट्याच्या वावरामुळं बरेच शेतकऱ्यांना रात्रीचं शेतामध्ये जाण्यासाठी भीती वाटते, पाणी भरण्यासाठी असो. त्यामुळे आता सीझनच तर रब्बी पिकांचा. प्रथमतः तुम्हाला मी हेच सांगेल की मी प्रचार न करता समस्या सर्वसाधारण लोकांच्या काय आहे हे बघण्यासाठी मी शेतकऱ्यांपर्यंत सर्वसाधारण जनतेपर्यंत जात आहे. आणि त्या ज्या समस्या आहे ते कशा सोडवायच्या यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि जी आज बिबट्याची जी भीती शेतकऱ्यांच्या मनात तयार झालेली आहे, आता ह्या वर्षीचं निसर्गाचं जे आपल्यावरती निसर्गाचं आपल्यावरती ह्या वर्षी पावसाचं जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणात असल्यामुळं शेतकऱ्यांनी दुबार पेरणी सुद्धा केलेली आहे. आणि आज रोजी शेतकऱ्यांना रात्री बेरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावं लागतं. तर ह्या बिबट्याच्या भीतीमुळं त्यांच्या अनेक समस्या, त्यांच्या मनामधली भीती ही वाढत चाललेली आहे. आणि त्या कारणाने शेतकऱ्यांना जे पाणी वेळेवर पिकांना द्यायचं असतं ते पाणी थोडंसं लांबणीवर गेल्यामुळे त्यांना पिकामध्ये
थोडस नुकसान उत्पन्नामध्ये नुकसान सहन करावं हा, लागतं. बरोबर. तर ह्या ज्या समस्या आहे, ह्या समस्या तर सर्व आमचे आमदार साहेब जाणून आहेत आणि त्यांचे पण खूप प्रयत्न चालू आहे. हम्म. त्यांनी खूप मोठे प्रयत्न समजा करण्यासाठी सुरुवात केलेली बरं. आहे. पंचायत समितीमधून विविध योजना शेतकऱ्यांना मिळतात, जसं की गाय गोठा असेल, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, ठिबक सिंचन, पाईपलाईन, अशा विविध योजना सरकारच्या आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि तो चर्चेला आलेला आहे तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, गाय गोठ्याच्या फायली मंजूर झाल्यात, कामही झालेत, पण बऱ्याच दिवसांपासून त्याचे पैसे लोकांना मिळाले नाही. हा तुम्हाला प्रश्न विचारण्याचं एकच कारण की ते सगळ्या फायली हा पंचायत समितीतूनच मंजूर होतात. त्यासाठी शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ कसा मिळेल आणि त्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना कसं मिळेल, यासाठी तुमच्याकडे काय? सर, मी पहिले ज्यांना गायगोठे मंजूर झालेले आहे हा, आणि त्यांचं जे अनुदान प्रलंबित आहे, हा, तर ते अनुदान निवडणूक झाल्या माझा पहिला प्रश्न आमच्या आमदार साहेबांना मी करेल हा, की जी गरीब जे आमचे शेतकरी वर्ग आहे, कारण ते सतत पाठपुरावा करू शकत नाही हम्म, आणि त्यांचा पाठपुरावा हे माझ्या माध्यमातून मी हा. आमदार साहेबापर्यंत ते पोहोचविल हा. आणि त्यांचे कसे प्रश्न सोडवता येईल यासाठी मी पूर्णपणे झटत राहील. नक्कीच ही मुलाखत जी आहे ही आपल्या माध्यमातून एक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जाणार आहे. एमसेनच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न येतो गावाकडं, ग्रामीण भागामध्ये. आता बऱ्याच ठिकाणी सिंगल फेज झाल्यामुळं गावातली तर लाईट असते, पण 3 फेजची जी लाईट आहे ती रात्रीचीच नसते. बरोबर. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करून शेतात जाऊन शेतीला पाणी भरावं लागतं. बरोबर. विजेच्या समस्यासाठी आपण कोणाच्या दरबारी जाणार? विजेच्या ज्या समस्या आहे, तर आज रोजी आपण जे समजा आपल्या माझ्या गणामध्ये जे सोलारचं जे पॅनल आहे ते खूप मोठं उभारलं जात आहे. सोलार पॅनलला शासकीय योजनांचा सुद्धा एक आधार मिळतोय. हो, आणि तो आधार घेऊन आपण सर्व समस्या हे आमदार साहेबांनी आपले राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ते कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जो प्रयत्न चालला आहे, तर माझ्या मते की आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्याच्या जी गती आहे ती खूप फास्ट आहे. लाडकी बहीण योजना असेल किंवा आता कर्जमाफीचं पण त्यांनी हा मुद्दा आपण घेतलेला आहे, कारण ही जी जनतेची जी अडीअडचणी आहे त्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पक्ष झटतोय. नक्कीच. सर, एक शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. तुम्ही नागरिकांना, मतदारांना काय आवाहन करशाल? मी माझ्या वडीलधाऱ्या मतदारांना, माझे मित्र, बंधू भगिनी यांना सर्वांना एकच आवाहन करेल की आमच्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीमागे तुम्ही राहिलात. मला जर या निवडणुकीमधून उमेदवारी जाहीर तर झालेलीच आहे, परंतु जर तुमच्या आशीर्वादाने मी जर निवडून आलो, तर मी नाही पण आलो तरी तुमचं सर्व कामे करण्याची जबाबदारी मी घेणारच आहे. आणि जर आलोच तर योगायोग असा आहे की आज राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये सत्ताधारी सर्व आपलेच आहेत आणि या सत्तेचं ही म्हणजे आपल्यासाठी एक संधी आहे आणि या संधीचं सोनं मी 100% करील. सर्वसाधारण सर्वांचे, शेतकरी कुटुंबातील असो, राजकीय कुटुंबातील असो, सर्वांचे जर मला आशीर्वाद लाभले तर नक्कीच या आशीर्वादाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि जी माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल. नक्कीच एका सर्वसाधारण कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलीला उमेदवारी मिळाली आहे. खरं तर अवघे काहीच दिवस शिल्लक आहे आणि सर्वच प्रचारात व्यस्त आहे. एका कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलीला उमेदवारी ही या पंचायत समिती गणासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मतदारांनी आशीर्वाद द्यावा आणि मला एक संधी द्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय. नक्कीच सर, एमसी न्यूजला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एमसी न्यूजचे पण खूप खूप धन्यवाद की ज्यांनी
तळागाळापर्यंत पोहोचून आमचे जे विचार आहे ते मांडण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला, त्याबद्दल चव्हाण सर यांचे पण खूप खूप आभार.